मंडळी, तुम्हाला काय वाटते? एक भला मोठा गवताळ प्रदेश कोणामुळे नष्ट होऊ शकतो? लाखो रानडे जर एखाद्या प्रदेशात सोडले तर ते त्या प्रदेशाचं वाळवंटात रूपांतर करतील, नाही का? पण मराठीत एक म्हण आहे ना, जसे दिसते तसे नसते. काय बोलतोय मी आज? जरा गोंधळात ना? चला तर पाहूया आजच्या या भागात. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे स्ट्रीम ऑफ लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही केव्हा प्रेरी हा शब्द ऐकलाय का? प्रेरी म्हणजे एक मोठा गवताळ प्रदेश, विशेषतः उत्तर अमेरिकेतील कॅनडा, USA आणि मेक्सिको या 3 देशात पसरला आहे. खूप मोठा भूभाग या नैसर्गिक कार्यप्रणालीचा भाग आहे. एकेकाळी लाखो अमेरिकन बायसन म्हणजेच रेडे या भूभागात वावरत असत. त्यांची कहाणी या प्रदेशाला भेडसावणाऱ्या वादळा इतकीच अस्थिर आहे. आदिवासी संस्कृतीमध्ये सन्मानाने आणि निसर्गाशी सुसंगत राहण्यापासून ते 19व्या शतकात मोठ्या प्रमाणात शिकार या प्रदेशावरील अतिक्रमणे यांनी बायसांची संख्या ही बोटावर मोजण्या इतकी राहिली. याचा परिणाम मात्र खूप भयंकर झाला. गवताळ प्रदेशातील नैसर्गिक कार्यप्रणालीचा समतोल ढासू लागला आणि या भागातील इतर प्राणीही नष्ट होऊ लागले. मग पुन्हा तोच प्रश्न, बायसानच तर नष्ट झाले होते. असं काय घडलं की निसर्गाचा समतोल ढासळला? तर मंडळी, परकीय आक्रमण होण्याआधी या प्रदेशात सुमारे 2 ते 5 कोटी बायसन आवरत होते. असे म्हटले जाते की अंदाजे 26 लाख वर्षापासून हे प्राणी या भूभागात राहतात. हा बायसन 900 किलो वजनाचा आणि 12 फूट लांबीचा असू शकतो. असा अवाढव्य प्राणी पळताना देखील 56 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने पळतो. बायसन हे स्वभावाने थोडेसे अनपेक्षित असतात. ते सूर्यप्रकाशात विसावलेले असताना शांत आणि आळशी वाटतात, पण पुढच्या क्षणी किंवा ते एकमेकांबरोबर झुंज करू शकतात याची काही शाश्वती नसते. हे प्राणी नेहमी एक उथळ खळगा खणून त्यात साचलेल्या पाण्यात पडून राहतात. स्थानिक आदिवासी जमातींमध्ये या बायसांना खूप महत्त्व आहे. या आदिवासी समुदायांचे पूर्ण जीवन बायसांवरती अवलंबून होते. अनेक सृष्टिकथानकांमध्ये बायसानला केंद्रस्थानी ठेवले गेले आहे. साहजिकच त्याचे कारण देखील हे बायसन या सगळ्या आदिवासी जमातीचा अन्नस्रोत होते. तसेच त्यांची कातडी इतकेच काय तर त्यांचे हाडे वापरून दागिने, हत्यारे इत्यादी बनवली जायची. तरी या जमातींमुळे बायसांची जात नष्ट झाली नाही. मूळ कारण येथे आलेल्या युरोपीय वसाहतीवाद्यांनी केलेल्या अतिशिकारी हेच आहे. हे करण्यामागचा उद्देश आदिवासी जीवनाचा पाया उद्ध्वस्त करणे आणि त्यांना राखीव क्षेत्रांमध्ये ढकलणे हा होता. पण मग या बायसांच्या नष्ट होण्याने काय समस्या उद्भवली? काही गवताळ प्रदेश ओस पडू लागले, कारण हे प्राणी सतत स्थलांतरित राहतात. त्यामुळे त्यांचे शेण व मलमूत्र जे नायट्रोजनने समृद्ध असते ते पूर्ण भूभागावर सोडत जातात. तसेच त्यांच्या शेणात वेगवेगळ्या जातीच्या वनस्पती, गवते यांच्या बिया देखील असतात, जे पुढे रुजून नवीन रोपे तयार करतात. बायसांच्या या वावरालाच ग्रीन वेव्ह असे बोलतात, कारण त्यांच्या या सततच्या स्थलांतरणामुळेच नवीन झाडेझुडपे बनत असतात, ज्यांच्यावर इतर प्राणी पक्षी देखील अवलंबून असतात. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हे बायसान छोटे मोठे उथळ खड्डे तयार करतात. त्याला विलो असे बोलतात, ज्यामध्ये पाणी साचून ते मग दुष्काळाच्या काळात इतर प्राण्यांना प्यायचा मुख्य स्रोत होते. तसेच या भागात झाडे खूप कमी प्रमाणात असल्याने जमिनीवर किंवा जमिनीच्या आत राहणारे प्राणीच आढळतात. छोट्या चिमण्या ज्या गवतात घरटे करून राहतात, तसेच प्रॉंगहॉर्न, इल्क, प्रेरी डॉग्स, अमेरिकन बॅगस अँड कॅटवेज इत्यादी प्राणी या भूभागात राहतात. बायसांची कत्तल इतक्या मोठ्या प्रमाणात झाली होती की कोटींमध्ये असणारी त्यांची संख्या फक्त काही शेकडोंमध्ये राहिली होती. त्यामुळे काही रांच मालक म्हणजेच पशुपालक, शेतकरी यांनी एकत्र येऊन लहान लहान कळपांना गोळा केले व त्यांना संरक्षण दिले. तसेच त्यांच्या कळपांचे संगोपन देखील केले. कालांतराने अमेरिकन सरकारने देखील संरक्षण करण्यासाठी पुढाकार घेतला. 1990 मध्ये इंटर ट्रायबल बायसन काउन्सिलची स्थापना झाली. या संस्थेच्या स्थापनेमागचा मुख्य हेतू फक्त बायसन या प्राण्यांचे आदिवासी भागात पुनर्वसन करणे व मूळ निवासी सांस्कृतिक वारसा पुनर्जीवित करणे हाच होता. 2014 मध्ये US ट्राईब अँड कॅनेडियन फर्स्ट नेशन
यांच्यामध्ये एक बफेलो ट्रिएटी म्हणजेच करार झाला. यामध्ये आणखीन बायसन पूर्ण उत्तर अमेरिकेतील सोडण्यात विचार करण्यात आला. सध्या व्यापक आणि मोठे प्रोजेक्ट्स जसे अमेरिकन प्रेरी रिझर्व जे लाखो एकर जमिनीवर पसरले आहे त्यांच्यावर काम केले जात आहे, ज्यामध्ये मोठे कळप या रिझर्वमध्ये सोडले गेले आहेत, जे प्रेरीला पुन्हा एकदा आकार देत आहेत. मंडळी, केव्हा केव्हा जे वरवर दिसते ते तसेच असेल असे नाही. अमेरिकन प्रेरी या प्रदेशासाठी हे बायसन किती महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला कळलेच असेल. असेच वेगवेगळे पुनरुज्जीवनाचे माहितीपट तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.